या तयारीच्या सर्कलमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही व्यथा आम्ही बघितल्या त्या मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे आमच्या साईडनी. 1000मधली जी 999 मुलं सिलेक्ट होत नाहीत त्यांची स्टोरी पण कोणीतरी सांगायला पाहिजे. त्याच्यासाठी वेडे होणारी लोक आणि त्याला आयुष्य बनवून घेणारी मुलं आणि नाही झाल्यानंतर त्यांचं काय होतं असं एक शोध घेण्याचा प्रयत्न या मूवीमधून या फिल्ममधून आम्ही केला आहे. स्पर्धा परीक्षा एक मृगजळ म्हणूनही ओळखलं जातं. परीक्षेला बसणारे लाखो विद्यार्थी आणि त्यातून उत्तीर्ण होणारे अवघे काही हाताच्या बोटावर मोजण्या इतपत विद्यार्थी, यामुळे या परीक्षेला एक ग्लोबल स्वरूप प्राप्त झालेलं आहे. याच सगळ्या प्रश्नांवरती एक चित्रपट आलेला आहे, यथावकाश. या यथावकाशची टीम आज आपल्यासोबत आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेट्सअप मराठीवरती. नेमकी काय कन्सेप्ट आहे या चित्रपटाची आणि या चित्रपट तुम्हाला का करावासा वाटला? मागच्या एक 4-5 वर्षापासनं मी आणि माझी मित्र आम्ही पुण्यामध्ये MPSCची तयारी करत होतो आणि ह्या एवढ्या वर्षामध्ये आम्ही जे काय बघितलं, जे काय भोगलं आणि इथल्या या तयारीच्या सर्कलमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही व्यथा आम्ही बघितल्या त्या मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे आमच्या साईडनी. आणि गर्दीमधल्या लोकांच्या गोष्टी बाहेर आलेल्या नाहीत. सक्सेस स्टोरीज आपण खूप ऐकल्या, त्यावर फिल्म आली, पुस्तकं आली, सोशल मीडियाने त्याला ग्लोरीफाय केलं. पण 1000मधली जी 999 मुलं सिलेक्ट होत नाहीत त्यांची स्टोरी पण कोणीतरी सांगायला पाहिजे आणि ती एक स्टोरी सांगण्याचा प्रयत्न या फिल्मच्या माध्यमातून आमच्या या सगळ्या टीमनी या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या सर्व ॲस्पिरंटनी मिळून केलेलं आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेचे सगळे ॲस्पिरंट्स आहात, तुम्हाला यशही मिळालेलं आहे. तुम्ही स्वतः तहसीलदार म्हणून आत्ता सध्या पोस्टिंग आहात. तर ह्या स्पर्धा परीक्षेच्या आधीचा आणि नंतरचा काळ नेमका काय फरक असतो? म्हणजे बऱ्यापैकी आयुष्य चेंज होतं आपलं जेव्हा आपण एक ॲस्पिरंट असतो आणि जेव्हा आपण एक ऑफिसर होतो. लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, इव्हन तुमच्या घरच्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एकंदरीत बदललेला असतं. म्हणजे कालपर्यंत जो विद्यार्थी गर्दीचा एक भाग असतो, एक लूजर असतो जो खूप वर्षापासून इथं आहे आणि ज्याच्याकडनं ही एक्झाम क्लिअर होत नाही आहे. सोसायटीसाठी समाजासाठी तो एक लूजर ठरलेला असतो. पण अचानक कुठली तरी एक्झाम क्लिअर केली आणि त्या एका एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हवर त्याच्याकडे बघण्याचा पूर्ण दृष्टिकोन चेंज होतो. तर ही एक एक्झाम त्यांना असं वाटतं की या जगातलं सगळं प्रेस्टीज, मानमरातब, पैसा कुठे असेल तर ह्या सरकारी नोकरीमध्ये, असं एक परसेप्शन तयार झालेलं आहे. आणि या काय म्हणतात की ब्लॅक अँड व्हाईट आहे, दिस साईड इज ब्लॅक आणि ही एक व्हाईट. तर एवढं ते क्लिअर मार्किंग आहे दोन्ही बाजूची आणि कुठेतरी ते दाखवण्याचा पण प्रयत्न आम्ही केला आहे की कसं या पोस्टला, या सर्व्हिसला समाजाने खूप ग्लॅमर प्राप्त केले आणि त्यामुळे त्याच्यासाठी वेडे होणारी लोक आणि त्याला आयुष्य बनवून घेणारी मुलं आणि नाही झाल्यानंतर त्यांचं काय होतं असं एक शोध घेण्याचा प्रयत्न या मूवीमधून, या फिल्ममधून आम्ही केला आहे.